रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। त्र्यंबकेश्वर महाराज की जय, पिनाकेश्वर महाराज, सिद्धेश्वर महाराज की जय, जनेश्वर महाराज की जय, पारेश्वर महाराज, काशी विश्वेश्वर महाराज की जय, महेश्वर महाराज की जय, सर्वायेश्वर महाराज, मौलेश्वर महाराज की जय, काशी विश्वनाथ महाराज की जय, नर्मदेश्वर रुद्रेश्वर महाराज, अमृतेश्वर महाराज की जय, बाणेश्वर महाराज की जय, कृष्णेश्वर महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरुदेव दत्त दत्त जगन्नाथ स्वामी जी महाराज की जय, जगद्गुरु श्री महाराज की जय, नर्मदा मैया की जय। आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राण शरीरं गृहं पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थितिः संचार पदय प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वागिरो यज्ञ कर्म करोमि तत्फलम्। ये दूसरा बनाते हो, एक बार आसन ये पूरा लेने तो नीचे गई। श्रवणमय जौवान संवाद तक्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोरे नर्मदाय नमः। नर्मदाय नमः। नमस्ते नर्मदे तुभ्यं त्राहिमां सर्वदा। आज जगद्गुरु जनार्दन स्वामी मोहम्मदजी महाराज यांच्या या आशीर्वादाने आजचा हा पर्वकाल अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा आहे की आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ते क्षेत्र म्हणजे मा नर्मदाचं क्षेत्र। मा नर्मदाच्या तटावर आपण या ठिकाणी बसून आज मा नर्मदाचे जयंती उत्सव दिवस असल्यामुळे आज पूर्णतः या मैयाच्या पात्रावर या संगमावर पूर्ण जिथं अमर कंटकवरून तर थेट समुद्रापर्यंत जिथपर्यंत मा नर्मदा विलीन झाली समुद्रात तिथपर्यंत दोन्ही तटाला सांगितलं जातं की बाबाजींची सुद्धा एक आवडती नदी म्हणजे कोणती होती तर मा नर्मदा मैया होती। साक्षात बाबाजींना सुद्धा मा नर्मदाने दर्शन दिलं। बाबाजी असताना बाबाजी ही यात्राने नर्मदा किनारे आले ओंकारेश्वरला आणि त्या ओंकारेश्वरमध्ये स्नान करायला गेल्यानंतर त्या ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये साक्षात नर्मदा मैयाने बाबाजींनाच लपेटलं होतं, आपल्यामध्ये सामावून गेलं। पण मग आपल्याबरोबरच्या असलेल्या लोकांनी बघितलं, कारण माणूस किती वेळ डुबकी मारू शकतो, 5 मिनटं 6 मिनटं 7 मिनटं वगैरे, परंतु त्या ठिकाणी गेलेल्या भक्तांना सुद्धा असंवाद झाला की सगळे लोक बघायला लागले, आरडाओरडा केला की बाबाजी 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 गेले। कारण 10 मिनटं झाले, 20 मिनटं झाले, अर्धा तास झाला तरी बाबाजी काही व्हायला। काही तर लोक रडू लागले, आता काय करायचं, महाराष्ट्रात जाऊन काय तोंड दाखवायचं काय। परंतु बघा मैयाने अर्धा तासानंतर पुनश्च एकदा बाबाजींना आपल्या हाताने वरती आणून त्या कठाड्यावर ठेवलं। ही मा नर्मदाची एक मोठी शक्ती आहे। कारण जोही कोणी आज खऱ्या अर्थाने सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ जर पवित्र नदी, नद्या ह्या सगळ्याच पवित्र असतात,
परंतु आजच्या मितीला स्वच्छताच्या बाबतीत जर म्हटलं तर मा नर्मदा इतकी स्वच्छ नदी की जिला कधीही काहीच करत नाही. लगेच प्राशन केलं तरी आपल्याला ते चालून जातं. म्हणून आज ते भाविक या नर्मदा किनारी या याच्यावर हजारो लाखो भाविक संत मुनी ऋषी तपस्वी यती योगी आपलं जीवन निर्वाह या भगवतीच्या सानिध्यामध्ये राहून व्यतीत करताय आणि आपल्या जीवनाचा सार्थक करून घेत आहे. हजारो लोक पैदल या ठिकाणी चालून जातात आणि मैया या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी करीत असते. कारण जोही ज्यावेळेस संकल्प करतो तो संकल्प केल्यानंतर ज्यावेळेस मा नर्मदेचा ज्यावेळेस संकल्प आपण करतो आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने परिक्रमेला सुरुवात करतो तर मा नर्मदा मैया ती परिक्रमा पूर्ण करून देत असते. कुठल्याही प्रकारचं आपल्याला दुःख येऊ देत नाही, कुठल्याही प्रकारचं आपल्याला अडचण येऊ देत नाही, कुठल्याही प्रकारचं ते आपल्याकडून हे काम अतिशय निर्विघ्नपणे ती करून देते. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस जाल त्या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या स्वागतासाठी उभं आहे. कारण आपलं हे परम भाग्य आहे. आज आपणही आपल्या या महाराष्ट्रातून या ठिकाणी येऊन आज एक औचित्य की आमचे गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली की ज्यांनी हे या नर्मदा परिक्रमेचा संकल्प केला होता की 3 वर्ष ते 3 महिने आणि 13 दिवस. आणि हा संकल्प करीत असताना ही नर्मदेची परिक्रमा करीत महाराजांनी 3 वर्ष पूर्ण केले होते. आणि शेवटी जाता या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण इथं बसलेलो आहोत की अशा या ठिकाणी शेहराव म्हणून या ठिकाणी या आश्रमामध्ये त्यांनी काही दिवस इथं साधना केली, तप केले आणि अम्मा नर्मदेचा आशीर्वाद घेत या ठिकाणी त्यांनी भजन केलं. म्हणून त्यांनाही एक स्मृती म्हणून, त्यांना एक आठवण म्हणून आपण सर्व या ठिकाणी एकत्र येऊन त्या निमित्ताने मा नर्मदेच्या ठिकाणी आपणही काहीतरी सेवा घडावी या उदात्त हेतून या ठिकाणी येऊन मा नर्मदेची सेवा आपण करण्याचा प्रयत्न. जगद्गुरु बाबाजींच्या या आश्रमात संन्यस्त जीवन जगत असताना माऊलींनी अंतिम त्यांची इच्छा होती की आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण करावं. सगळ्यात शांत आणि व्यवस्थितरित्या खूप मस्त आनंद जीवनाचा आनंद घेत त्यांनी आपली ही परिक्रमा पूर्ण केली. परंतु काही शारीरिक अवस्था असतात, शरीरानं साथ दिले नाही, म्हणून ते काही दिवसासाठी आपल्या महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातच येता त्यांच्या त्या शारीरिक अवस्थेमुळे त्यांना इहलोकीचा मार्ग मिळाला. चला ठीक आहे, परंतु त्यांची स्मृती म्हणून आपण या सर्व भक्तांनी दरवर्षी येऊन या ठिकाणी संकल्प केला आहे की या ठिकाणी येऊन काहीतरी अन्नदान घडावं, काहीतरी सेवा घडावी, काहीतरी आपल्या हातून व्हावं आणि त्यांच्या स्मृतीचा उजाळा व्हावा या उदात्त हेतूनं आपण या ठिकाणी येऊन इथले जे संत आहेत त्यांनी सुद्धा खूप सेवेचा भाव म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना अनुकूल जे काही आहे ते सर्व उपलब्ध करून दिलं. त्याचं आमचे नारायण भाऊ चित्ते यांचाही परिश्रम तितकंच आहे. आमचे सुनील भाऊ, आता नाव मला सगळ्यांची सांगता येत नाही, परंतु सगळ्यांना मी ओळखतो. परंतु आपल्या माऊलींच्या प्रती असलेली भावना ही सर्वांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी समर्पित होते आणि या ठिकाणी येऊन आपण आपल्या जीवनाचं कल्याण करतच आहोत. परंतु त्या निमित्तानं मा नर्मदेची आणि मा साधू संतांची आपल्याकडून सेवा घडत राहू, आपल्या सद्गुरूचं नाव अजून उज्ज्वल हो याच्या ठिकाणी मी सांगतो. कारण या ठिकाणी तुम्ही येऊन थोडा वेळ जरी जप साधना भजन वगैरे जर केलं तर हे लगेच आपल्याला फलदायीच ठरतं. कारण मा नर्मदेचा किनारा हा साधारण नाही आहे.
ते काही बस साधा ओळ लिहिली ओळ नाही, ही जीवनमुक्त करणारी ही नदी म्हणजे मा नर्मदा आहे. आणि या नर्मदेच्या ठिकाणी येऊन आपण जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. नक्कीच आपल्या आपल्या पर्यायानं जेवढा जप होईल, साधन होईल, भजन होईल, त्याच्यानंतर स्नान होईल, हवन होईल, अन्नदान होईल, अनेक प्रकारच्या गतिविधी ते जे आपल्याला करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याही त्याच्यामध्ये सहभाग नोंदवता येईल आणि आपलं हे कार्य सदोदित असं पूर्ण पुढे चालत राहील. मा नर्मदेवर बोलायला गेलं तर किती काही पूर्ण नर्मदा पुराण आहे. आणि या नर्मदा पुराणात जेव्हा जो माणूस ऐकतो, वाचतो, बसतो, तर साक्षात मा नर्मदा त्या माणसाला काय करते, आशीर्वाद देते, दर्शन देते, काय साक्षात दर्शन देते. अशी मा नर्मदा जसं तुम्ही जसं संकल्प करा तसं संकल्प पूर्ण करीत असते. म्हणून आपलं अहोभाग्य आहे की आपण या ठिकाणी येऊन आपल्या जीवनाचं सार्थक म्हणून या ठिकाणी येतो आणि आपलंही जीवन कृतार्थ होईल याचा आपण उद्देश ठेवून आज खऱ्या अर्थाने माऊलींना पण श्रद्धांजली अर्पित करतोय. कारण आता बाबांची ही या ठिकाणी विधी आपण घेतली, विधीनंतर आरती होईल. आरतीनंतर पुन्हा नर्मदेमध्ये जाऊन आपल्याला नर्मदा पूजन करायचं आहे, नर्मदाला चुनरी द्यायची आहे, नर्मदा नैवेद्य द्यायचं आहे, नर्मदेचं नर्मदेचं दिवसभर आज उत्सव साजरा होईल. काय भजन म्हणायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्या ह्या दिवसभराचा हा उपक्रम, त्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सम्मिलित होऊन आपल्या जीवनाचा कृतार्थ करून घ्या हेच या ठिकाणी सांगतो. हरिओम तत्सत. हरिओम.